ऍक्च्युली कसं झालेलं आहे माहितीये, की आमच्या रेल्वे प्रवासी जे आहेत, त्यांना कोणीही म्हणजे त्यांना सहकार्य करणार कुठलेही राजकीय पक्ष राहिलेला नाहीये, अशी बर. म्हणायची वेळ आलेली आहे. हम्म. कारण कालची जी घटना घडली, त्याच्यावरती कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा हम्म. किंवा आमच्या मुंबईच्या उपनगरातील लोकप्रतिनिधींचा त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाहीये. हम्म. म्हणजे रोषाचा झालेला आहे. कोणी यावं त्याला टपली मारावं असा प्रकार झालेला आहे. खरंय खरंय मला खरं. तुम्ही सांगा, जे दोन हे इंजिनियर होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफ-आय-आर दाखल झाला, ते योग्य रीतीने तपासाअंती त्याचा निर्णय झालाय हम्म. आणि त्याला पण 6 महिन्याचा कालावधी होत आलाय. म्हणजे 1 महिन्यात 2 महिन्यात काहीतरी थातूरमातूर कारवाई झालेली नाहीये ती. बरोबर. आणि त्या घटनेमध्ये पण मुंबऱ्याच्या घटनेमध्ये आमचे 6 प्रवासी जीवानिशी गेले आहेत. 9 जण जखमी झालेले आहेत. नशीब बलवत्तर होतं प्रवाशांचं की त्याच्यामध्ये हजारोच्या वरती संख्या गेली असती जर मोठा अपघात झाला असता तर. हो. मग मला तुम्ही सांगा, ज्या 2 इंजिनियरवर तुम्ही कारवाई केली त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती असलेले वरिष्ठ अधिकारी पण याला जबाबदार असायला पाहिजे. हम्म. दुसरं मला असं म्हणायचंय की ते जे 2 अधिकारी ज्यांच्यावर कारवाई हम्म. होणार आहे त्यांच्यावर म्हणजे प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि आता गुन्हा सिद्ध होणार की नाही ह्याची पुन्हा आता कारवाई ती चौकशी सुरू राहील. पण त्यापूर्वी दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न या संघटनेने केलेला आहे, रेल्वे बरोबर. कर्मचारी संघटनेने. हम्म. आणि आता असं झालंय ना की कालची जी परिस्थिती निर्माण झाली आहे हम्म. त्याच्यासाठी आम्ही आज जीएम ना भेटायला गेलेलो. हा. तर जीएम ने आम्हाला भेटच दिली नाही. म्हणजे आम्ही अक्षरशः त्या जीएमच्या दारात तिथे जायच्या खालीच आम्हाला आरपीएफ ने अडवलं. बर. 15-20 चारही बाजूला त्या जीएमच्या बिल्डिंगला गराडा घातलेला होता. हम्म. आणि आमच्या बरोबर 75 वर्षाच्या आमच्या एक मॅडम होत्या, हा. त्यांना पण अक्षरशः बाहेर काढलं त्यांनी. आणि मला एक म्हणायचं की काल एवढी मोठी संघटना, 2-2 संघटना तुमच्या त्या सीएसएमटी सारख्या सेन्सिटिव्ह स्टेशनवर, गर्दीच्या स्टेशनवर येऊन आंदोलन करतायत, तेव्हा तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही.